मा गोदावरी मातेला सगळ्यात पहिल्यांदा नमन करते आणि मा गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष सौ सरस्वती वहिनी आनंदराव बोंडारकर यांच्या पुढाकारातून आणि नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आमचे बंधू आनंदराव दादा बोंडारकर यांच्या संकल्पनेतून या गोदावरी नदीच्या जलपूजनाचा, गोदावरी नदीच्या पूजनाचा हा जो कार्यक्रम घेतला गेला आज, निश्चितच या गोदावरी तटावरती एक अत्यंत पवित्र आणि चैतन्यदायी असं वातावरण या निमित्ताने निर्माण झालं. निश्चितच आपल्या संपूर्ण धर्मात पूजन करणे याच्या मागचा हेतू ऊर्जा निर्माण करणे असतो, चैतन्य निर्माण करणे असतो. परंतु हे होत असतानाच आपल्या सगळ्या धर्माच्या प्रत्येक कृतीच्या मागे निसर्गाचा समतोल राखणे आणि निसर्गाचं पूजन करणे, निसर्ग पूजक अशी आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळे याच्या मागचा जो एक महत्वाचा हेतू आहे तो म्हणजे इतक्या आपल्या या संपूर्ण नंदीग्राम नगरीला जीवन दिलेल्या अशा या जीवनदायी गोदावरी नदीचं पुनरुज्जीवन करणे. ती जीवित आहे परंतु प्रदूषित आहे. तिचं प्रदूषण नष्ट करून पुन्हा तिचं मूळ स्वरूप तिला देणं हे या मा गोदावरी सेवा समितीचं, त्यांच्या अध्यक्षांचा आणि आमदारांचा मूळ हेतू आहे. या हेतूला साथ देण्यासाठी आज आपण बघतो या तीरावरती विविध संघटनांचे, विविध धार्मिक संघटनांचे पदाधिकारी असतील, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सगळे लोक एका भावनेने एकत्र झालेले आहे. यात कुठलाही राजकीय हेतूपेक्षा आपल्या भागातील जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीला पुन्हा तिचं गतवैभव प्राप्त करून द्यावं, हा गोदाकाठ पुन्हा पक्ष्यांच्या किलबिलाटाने एका स्वच्छ हवेनी आणि चैतन्याने फुलून जावं यासाठी हे जे काम हाती घेतलेलं आहे. मला वाटतं नांदेड नगरीतील सर्व पक्षाच्या लोकांनी, सर्व धर्माच्या लोकांनी, सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या कामाला आपला आपला हातभार दिला पाहिजे. मी आज जरी या ठिकाणी माननीय हेमंत पाटील साहेबांनी आले नाही म्हणून दादांनी सांगितलं, परंतु आमच्या गोदावरी फाउंडेशन कडून सुद्धा आम्ही या कार्यात आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसह आम्ही सक्रिय सहभाग सातत्याने नोंदवू, हे मी या निमित्ताने सांगू इच्छिते. आणि असाच प्रत्येकाने जर फुलाचा वाटा, खादीचा वाटा जर उचलला तर जसा रामसेतू प्रत्येकाने बांधला आणि प्रभू रामचंद्राला तिथपर्यंत नेलं, तसं मला वाटतं गोदावरी शुद्धीकरण हा खूप मोठा वाटत असलेला भाग आपण जर नांदेडकर एकत्र आलो तर निश्चितच लवकरात लवकर करू शकू. या कामासाठी मी संपूर्ण नांदेडकरांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि मा गोदावरी सेवा समितीच्या सरस्वतीताई बोंडारकर, आनंदराव बोंडारकर यांचं मनापासून खूप कौतुक करते, अभिनंदन करते आणि जे जे लोक आज या चळवळीमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचंही मनापासून खूप खूप अभिनंदन करते. मा गोदावरी मातेला सगळ्यात पहिल्यांदा नमन करते आणि मा गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष सौ सरस्वती वहिनी आनंदराव बोंडारकर यांच्या पुढाकारातून आणि नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आमचे बंधू आनंदराव दादा बोंडारकर यांच्या संकल्पनेतून या गोदावरी नदीच्या जलपूजनाचा, गोदावरी नदीच्या पूजनाचा हा जो कार्यक्रम घेतला गेला आज, निश्चितच या गोदावरी तटावरती एक अत्यंत पवित्र आणि